खबर महाराष्ट्र के भंडारा से है, जहां पर जिले से गड़ेगांव तालुका की 26 मई की शाम करीबन 7 बजे पुराने जमीन विवाद को लेकर एक बुजुर्ग दंपति को जाति सूचक गालियां देते हुए बेरहमी से पीटा गया। प्राप्त जानकारी के अनुसार ग्राम गड़ेगांव निवासी नत्थू बाबूराव नंदेश्वर उम्र 70 वर्षीय और उनकी पत्नी पुष्पा नत्थू नंदेश्वर उम्र 50 वर्षीय, तो वहीं बगल में ही आरोपी ऋषि बबन हलमारे उम्र 35 वर्षीय गड़ेगांव के गैंगस्टर इस्मा ने नशे की हालत में घर में घुसकर नस्ली दुर्व्यवहार किया और जानलेवा हमला किया। घटना के आरोपी ऋषि बबन हलमारे ने धमकी दी कि महारा का घर हमारे पड़ोस में नहीं होना चाहिए। इस पिटाई में नत्थू नंदेश्वर घायल हो गया और उसके हाथ और पेट पर बुक्की की मार से चोटें आई हैं। यह बात मेडिकल रिपोर्ट से साबित हो गई है। इस वक्त नंदेश्वर परिवार दहशत में जी रहा है। नंदेश्वर परिवार को बार बार परेशान किया गया। इस मामले में बुजुर्ग दंपति ने लाखनी पुलिस में शिकायत दर्ज कराई है। आपके पड़ोस में आपका झगड़ा चालू है, आज आप पुलिस स्टेशन में आए, किस बात को लेकर आज पुलिस स्टेशन में आया? सर, माझे आई वडील घरी होते सर, आणि मला दुसऱ्यांनी फोन केला का तुझ्या आई वडिलाला मारत आहे बा म्हणून, तर तू ये म्हणे. ये म्हणत असताना मी कामातून जे काम झालेलं होता माझ्या, मी संगत निघालो सर आणि घरी आलो तर माझ्या वडिलाचे कणपट वगैरे सुजलेले होते आणि आई पोलीस पाटलाकडे गेली होती. तर पोलीस पाटील म्हणे जा तुम्ही रिपोर्ट टाका, आणि रिपोर्ट टाका असं म्हणल्यानंतर BJPचे जे ह्या होते आपले सचिन कुते ते होते, त्यांच्याकडे गेली होती, त्यांच्या घरी गेली होती माझी आई. ते पण सुद्धा नाही आले. ते सदस्य आहेत ग्रामपंचायत समितीचे, पण तेही आले नाही. आणि त्या माझ्या वडिलाला 70 वय आहे, त्यांची 70 वय असून सणारी त्यांच्या कणपटावर मारले आणि पोटावर मारले आहेत. तर ते जेवू नाही शकत आणि काही नाही. आम्ही रिपोर्ट दिला, त्याची ॲक्शन घेतली नाही. ये हमलावर किसने किया? ऋषि बबन हलमारे यांनी केला तो हमला. आपका जो झगड़ा है किस कारण हुआ है? हा जागेवरून आहे सर. आणि माझे वडील म्हणजे आंघोळीला गेले होते बाथरूमला सायंकाळी आल्यानंतर आंघोळीला गेल्यानंतर आता माणूस खोकलतेच, असं नाही का नाही खोकलत म्हणून. तर तू खोकललाच काय लबे म्हणून सण्यारी त्या माझ्या वडिलाला आला आणि भडो मारला. आणि दारू पिलेला होता तो. कवाड वगैरे सगळे तोडले. माझ्याकडे व्हिडिओ आहेत आणि सगळे मी फोटो वगैरे काढले आहेत, जिओ टॅगिंगचे माझ्याकडे आहेत सगळे सर. वो धमकी किस बात की दे रहा है सर? तुम्हाला म्हणे आई वडिलाला आणि तुमच्या मार, हे जातीवाद शिवा देत आहे तो. आणि मार माझ्या घरी पाहिजेत नाही, माझ्या घराजवळ पाहिजेत नाही. इथून सोडून चालले जा, तुम्ही घराच्या बाहेर निघून जा, इथं राहावाचंच नाही, असे दिलसक निघा. याच्यात ॲक्शन काही घेतलेलं नाही सर. तर आम्ही का करावा सर्वसाधारण माणसांनी? आम्ही कोठी जावा? आम्ही वरमजुरी करणारे माणसं, आम्ही कुठून पैसे आणावा, का करावा हेच नाही समजत आहे. आम्ही खावा. कल्याणी नंदेश्वर. अच्छा, क्या हुआ ये आप गड़ेगांव में जहाँ आप रहते हैं वहाँ पे आप आज पुलिस स्टेशन में भी आए हो? हां. क्या वजह है, क्या बता सकते हैं? सर, मी बाहेर असते, मी घरी राहत नाही. मी त्यांची लहान मुलगी आहे. मला जसं माहिती झालं की असं वाद झालेला आहे आणि बाबांना मारलेलं आहे, तर मी काल तुरंत निघून आली आणि मी रात्री पोहोचली. मग आज सकाळी पुन्हा त्यांनी वाद घातला, पुन्हा शिवीगाळ केली आणि पुन्हा त्यांचं चालू होतं की तुम्ही काहीही करू शकत नाही, आम्ही पोलीसवाल्यांना घेऊन टाकू विकत, आमच्याकडे पैसे आहे, आमचे रिलेटिव्ह पोलीसमध्ये आहे, तर आम्ही पोलिसांना पैसे देऊन टाकू, किंवा आमच्यावर तुम्ही काहीही आरोप लावू शकत नाही, आम्ही काहीही करू शकतो, तुम्ही आमचं कधीच काही बिघडवू शकत नाही, असं म्हणून भांडणं त्यांचे चालू होते सकाळी. म्हणजे त्यांची आई, बायको आणि तो हे सगळे असे सासू, तिची सून वगैरे, सासू वगैरे, आजी वगैरे सगळे असे घरावर येऊन गेले असे बाजूला आणि भांडण करू लागले. शिवीगाळ तर नेहमीचंच आहे सर, लहानपणापासून आम्ही बघतो आहे. आम्हाला भीती वाटते कधी यायला, आम्ही येऊन राहायला आम्हाला भीती वाटते की आम्ही गेल्यानंतर हे भांडण तर नाही करणार, त्यामुळे आम्ही यायला टाळतो. पण आता हे अशी कंडिशन असल्यामुळे मला यावं लागलं की काय आहे, काय झालं आहे, जाऊन बघायला पाहिजे, म्हणून मी काल तुरंत आली. तर असं हे प्रकरण चालू आहे. पुन्हा आज आता आम्ही पोलीस स्टेशनला आलो आहे की काय, जर आम्ही 2 दिवसाआधी पोलीस स्टेशनला रिपोर्ट करतो आहे, त्याच्यावर नंतरही तो व्यक्ती असं घरावर चढून येतो आणि पुन्हा तेच बोलतो, धमक्या देतो की मी मारू शकतो, मी पैसे देऊ शकतो, मी पोलिसांना विकत घेऊ शकतो. ते हे काय प्रकार आहे हे आम्हाला कळलं नाही. त्याच्यामुळे मग आज आम्ही पुन्हा वापस इथे पोलीस स्टेशनला आलो की काय प्रकार आहे. म्हणजे समोरचा व्यक्ती केस होऊन सुद्धा जर अशी धमकी देण्याचा ताकद ठेवतो म्हणजे काय चालू आहे ना, ते याचा आम्हाला काहीच कळत नाही. म्हणून त्याचा आन्सर घ्यायला आम्ही आज पोलीस स्टेशनला आलो. तर पोलीसवाले म्हणतात की आम्ही
FIR दर्ज केली, आम्हाला जे करायचं होतं तेवढं आम्ही केलं, आता तुम्ही कोर्टामध्ये केस टाकू शकता. भंडारा से हंसराज की रिपोर्ट, TV1 इंडिया न्यूज.